नमस्कार मित्रांनो, मी विक्रम गायकवाड आणि आपण पाहत आहात सह्याद्री एज्युटेक यूट्यूब चॅनल। आज आपण यशस्वी जीवनाची चतुसूत्री पाहणार आहोत, जी आपल्या जीवनाला यशाच्या शिखरावर घेऊन जाऊ शकते। आयुष्यामध्ये या 4 सूत्रांचे तुम्ही पालन केला तर तुम्हाला कसली अडचण येणार नाही आणि अडचण आलीच तर त्याला तुम्ही यशस्वीपणे तोंड द्याल, तुम्ही सक्षम बनाल। ही 4 सूत्रे कोणती तर उत्तम आहार, उत्तम विहार, उत्तम विचार आणि मोबाईल डिटॉक्सचा निर्धार होईल। यातील पहिले सूत्र आहे उत्तम आहार। आपल्या गाडीमध्ये पेट्रोल किंवा डिझेल भरत असताना आपण ते चांगले कोठे मिळते हे पाहत असतो, मात्र स्वतःला खाण्यासाठी हॉटेलमधील फ्रीजमध्ये ठेवलेले भरपूर तेल मसाला घातलेले आणि शिळे अन्न गरम करून दिले की चविष्ट आहे म्हणून आवडीने खातो। रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या विविध ठेल्यावर भेळ, पाणीपुरी, कचोरी किंवा जिभेला चविष्ट लागतात म्हणून खातो, त्यांची गुणवत्ता आपण पाहत नाही। आपली गाडी चालवण्यासाठी जसे चांगल्या इंधनाची गरज असते, त्याचप्रमाणे आपल्या शरीराला ऊर्जा देण्यासाठी पौष्टिक आहाराची गरज असते। आहार घेणे म्हणजे फक्त पोट भरणे नाही, तर शरीराला आवश्यक असलेले सर्व पोषक तत्व देणे होय। आपल्या आहारात ताजी फळे, भाज्या, कडधान्य, दूध आणि प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश करा। जंक फूड आणि तेलकट पदार्थ टाळा। दिवसभर पुरेसे पाणी प्या। पाणी पिल्याने शरीर हायड्रेटेड राहते आणि पचनक्रिया चांगली होते। थोडक्यात सांगायचे तर निरोगी शरीर हे यशस्वी जीवनाचे पहिले पाऊल आहे। चांगला आहार असेल तरच तुम्ही उत्साहाने काम करू शकता। दुसरे सूत्र आहे उत्तम विहार। उत्तम विहार म्हणजे आपल्या शरीराला आणि मनाला आराम देणे होय। नुसता चांगला आहार असून उपयोग नाही, तर नियमित व्यायाम आणि पुरेशी विश्रांतीही गरजेची आहे। दररोज कमीत कमी 30 मिनिटे चालणे, धावणे, योगा किंवा कोणताही आवडता व्यायाम करा। यामुळे शरीर तंदुरुस्त राहते आणि मानसिक ताण कमी होतो। रात्री 7 ते 8 तास शांत झोप घेणे खूप महत्त्वाचे आहे। झोप पूर्ण झाली तर तुम्ही दुसऱ्या दिवशी ताजेतवाने आणि उत्साही वाटता। आपला आवडता छंद जोपासा, मित्रांसोबत वेळ घालवा किंवा निसर्गाच्या सानिध्यात फिरायला जा। यामुळे मन प्रसन्न राहते आणि नकारात्मक विचार दूर होतात। अगदीच दररोज नियमितपणे व्यायाम जमत नसेल तर आठवड्यातून किमान 3 ते 4 दिवस तरी व्यायाम करणे गरजेचे आहे। तिसरे सूत्र आहे उत्तम विचार। उत्तम विचार म्हणजे प्रत्येक परिस्थितीत सकारात्मक राहणे होय। कोणत्याही समस्येकडे आव्हान म्हणून बघा, अडचण म्हणून नाही। सकारात्मक विचारामुळे तुमच्यात आत्मविश्वास वाढतो आणि तुम्ही मोठे ध्येय साध्य करू शकता। नकारात्मक विचार करणाऱ्या लोकांपासून दूर राहा। सकारात्मक पुस्तके वाचा, प्रेरणादायी व्हिडिओ बघा, नक्कीच तुमच्यामध्ये बदल झालेला असेल। तुम्हाला तुमचे काम करण्यास ऊर्जा मिळेल। चौथे सूत्र आहे मोबाईल डिटॉक्स। प्रत्येकाने मोबाईल डिटॉक्स करणे अत्यंत महत्त्वाचे आहे। आजच्या युगात मोबाईल हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनलेला आहे, पण त्याचा अतिवापर आपल्या आरोग्यासाठी आणि मानसिक शांततेसाठी हानिकारक ठरू शकतो। कामाच्या वेळेव्यतिरिक्त मोबाईलचा वापर कमी करा। सोशल मीडियावर जास्त वेळ घालवण्याऐवजी कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत प्रत्येक क्षण घालवा। डोळ्यांना आणि मेंदूला विश्रांती देण्यासाठी थोड्या वेळाने मोबाईल पासून दूर राहा। झोपण्यापूर्वी किमान 1 तास मोबाईलचा वापर टाळा। आठवड्यातून किंवा महिन्यातून 1 दिवस मोबाईल पासून पूर्णपणे दूर राहण्याचा प्रयत्न करा। यामुळे मानसिक शांतता मिळते। तर मित्रांनो, लक्षात ठेवा, उत्तम आहार तुम्हाला निरोगी शरीर देतो, उत्तम विहार तुम्हाला उत्साही ठेवतो, उत्तम विचार तुम्हाला योग्य दिशेने घेऊन जातो आणि मोबाईलचा उत्तम वापर तुम्हाला मानसिक शांतता देतो। या सर्व गोष्टींचा समन्वय साधून तुम्ही तुमच्या जीवनात मोठे यश मिळवू शकता। तुमच्या जीवनात या चतुसूत्रीचा अवलंब करा, यशस्वी व्हा व आनंदी जीवन जगा। आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। व्हिडिओ हा आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा, यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स मिळतील। धन्यवाद।